शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाचं काउंटडाऊन सुरू। 10 जानेवारीला दुपारी 4 नंतर विधान भवनामध्ये निकाल वाचन, निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याच्या कामाला वेग। प्रकरण न्यायप्रविष्ट, त्यावर बोलणं योग्य ठरणार नाही। आमदार अपात्रता प्रकरणावरील निकालाबाबत मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। तर विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही, शिंदेंचा ठाकरे गटाला देखील टोला। न्याय देणारेच आरोपीला घरी जाऊन भेटतात। मुख्यमंत्री शिंदे आणि नार्वेकरांच्या भेटीवर राऊतांचा हल्लाबोल। तर ठाकरे गट माशासारखा तडफडतोय, नितेश राणेंचा टोला। अध्यक्षांच्या निर्णयावर दोन्ही बाजू सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतात। नार्वेकर अध्यक्ष की कार्यकर्ता म्हणून काम करतात पाहावं लागेल, अनिल परब यांची खोचक प्रतिक्रिया। आम्हाला श्रद्धांजली अर्पण होते की आम्ही शहीद होतो ते 10 तारखेला बघून घेऊ, मंत्री गुलाबराव पाटलांचं विरोधकांना उत्तर। राहुल नार्वेकरांचा निर्णय कायद्याला धरून नसेल, तो पूर्णपणे राजकीय असेल। तसं झाल्यास सुप्रीम कोर्ट काय करतं हे पाहणं महत्त्वाचं, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया। वंचित महाविकास आघाडीमधील घटक पक्ष संजय राऊतांचा दावा। तर प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यामधून लोकसभा निवडणूक लढवावी, संजय राऊतांची मागणी। मी मुंबईतूनही लढेन, पण आधी जागा वाटपाचं ठरवा, ठाकरे गटाच्या ऑफरवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। दक्षिण ईशान्य मुंबईतील जागेवरून वाद निर्माण होणार नाही, जागा वाटपाचा तिढा शरद पवार सोडवतील, खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती। जागा वाटपासंदर्भात उद्या महाविकास आघाडीची दिल्लीमध्ये बैठक, जागा वाटपावर दिल्लीमध्ये तोडगा निघण्याची शक्यता। खासदार संजय राऊत आज संध्याकाळी दिल्लीमध्ये दाखल होणार। यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी शिंदे गटाकडून संजय राठोडांना विचारणा। भावना गवळींच्या विरोधामधलं वातावरण पाहता राठोडांच्या नावाचा विचार, TV9 मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती। माझ्या उमेदवारीवरून विरोधक वावड्या उठवतात, वरिष्ठ पातळीवर माझ्या उमेदवारीबद्दल चर्चा नाही, खासदार भावना गवळींचं स्पष्टीकरण। 2024 मध्ये केंद्रात भाजप आलं नाही तर दादांसोबत गेलेले आमदार साहेबांची माफी मागतील, सध्या आमदारांच्या मनात घालमेल सुरू, शरद पवार गटाच्या राजेश टोपे यांचा दावा। संकटाच्या काळामध्ये मोहोळ कुटुंबियांच्या पाठीशी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये, शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांच्या भेटीनंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया। तपोवनात पाहणी करताना मुख्यमंत्र्यांसमोरच अंगणवाडी सेविकांनी फोडला टाहो, योग्य आणि वेळेवर मानधन मिळावं, अंगणवाडी सेविकांची मागणी। 20 तारखेपासून मुंबईमध्ये ओबीसींचंही आंदोलन होणार, 2000 गाढवं, डुकरं आणि गुरं घेऊन मुंबईला येणार, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा सरकारला इशारा। तलाठी परीक्षेमध्ये मोठ्या गोंधळाचा आरोप, परीक्षा 200 मार्कांची असूनही मिळाले 214 गुण, विरोधकांच्या आरोपानंतर फडणवीसांकडून चौकशीचं आश्वासन। बांगलादेश सार्वत्रिक निवडणुकीमध्ये विजयानंतर पंतप्रधान मोदींच्या फोन करत शेख हसीना यांना शुभेच्छा। भारत आणि बांगलादेशमध्ये जनता आधारित विकासाला प्राधान्य देणार, मोदींकडून विश्वास व्यक्त।